की पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग द्वारा दिनांक 22 जून 2026 ते 5 जुलै 2026 दरम्यान राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। ही यात्रा 22 जून रोजी पुणे येथून सुरू होणार असून 5 जुलै रोजी नागपूर येथे तिचा समारोप होणार आहे। या यात्रेचा उद्देश गोसंवर्धन, गोसेवा, जैविक शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे। महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यातून जवळपास 6000 किलोमीटरचा प्रवास करत दिनांक 2 जुलै 2026 ला यवतमाळला पोहोचणार आहे। या यात्रेचे यवतमाळ मधील महेश भवन येथे आगमन होणार आहे। ही यात्रा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण जनजागृती यात्रा ठरणार आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गोपालक, गोरक्षक, शेतकरी बांधव, युवक युवती, माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, नागरिकांनो, माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक यात्रेला आपला मान्यता दिलेली आहे। जवळपास 8767 पद ही मृद व जलसंधारण विभागाची या ठिकाणी सुधारित आकृतीबंध आज मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये ही जी वाढीव पद आहे या पदामध्ये आम्ही इंजिनिअरिंग विभागाची पद भरणार आहोत आणि त्यासोबत कृषीशी संबंधित असलेले सुद्धा पद भरणार आहोत। यापूर्वी मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आम्ही कृषीच्या माध्यमातून अनेक कामं करायचो मृद विभागाची, तर आता यानंतर मृद व जलसंधारण विभाग ही सर्व पदं येणाऱ्या काळामध्ये भरणार आहेत। मंत्री संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री यांनी घोषणा केली की त्यांच्या मंत्रालयामध्ये जलसंधारण विभागात 8667 पदांची भरती इंजिनिअरिंगसह कृषी संबंधित पदे भरणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे। मी विजय बारसकर, जिल्हा प्रतिनिधी, नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज, मुख्य संपादक लक्ष्मण वानकडे। अशाच नवनवीन बातम्याकरिता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।